नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला शिफ्ट 1चा 4 जुलै 2019चा सकाळी 10च्या शिफ्टमध्ये हा पेपर चालू आहे। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याचा भाग 1 पाहिला होता, ज्यामध्ये आपण पहिले 25 प्रश्न कव्हर केले होते। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे याचा दुसरा भाग पाहणार आहोत, त्याच्यामध्ये देखील आपण इथे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। त्यामुळे आगामी येणारी तलाठी भरती आहे ती TCS IBS पॅटर्ननुसार आहे, त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पाहावं, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या या आजच्या भाग 2 मध्ये पहिल्या प्रश्नांकडे पाहू। त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपला प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला जो आहे तर तो कशावरती आधारित आहे, तर आर्टिकलवरती आधारित आहे। तर काय दिले, चूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स। तर खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य क्रियापदांचा योग्य काय म्हणतो त्याला आर्टिकल उपपदांचा वापर करा। तर हरीश वॉज बॉर्न इनटू डॅश डॅश पुअर फॅमिली बट ही एक्सेल्ड इन स्टडीज अँड रोज टू बिकम डॅश डॅश कलेक्टर ऑफ हिज टाउन। मग आता इथे काय आहे ना, हरीश वॉज बॉर्न इनटू काय ना अ पुअर फॅमिली आहे ना, काय तो एका गरीब कुटुंबात तो जन्माला आलेला आहे, हरी आला होता। बट ही एक्सेल्ड म्हणजे काय, परंतु काय झालं त्याने एक्सेल्ड म्हणजे काय, तो हुशार किंवा उत्कृष्ट होता। त्याच्या एक उत्कृष्ट स्टडी तो अभ्यासामध्ये खूप हुशार होता। अँड रोज टू बिकम म्हणजे त्याने काय केलं, रोज टू बिकम म्हणजे तो काय बनला, तर द कलेक्टर ऑफ हिज टाउन। एके दिवशी काय झालं, तर तो त्याच्या स्वबळावर म्हणजे त्याच्या अभ्यासाच्या बळावर तो काय झाला, तर तो कलेक्टर बनला त्याच्या स्वतःच्या शहराचा। म्हणजे हरीश वॉज बॉर्न इनटू अ पुअर फॅमिली बट ही एक्सेल्ड इन स्टडीज अँड रोज टू बिकम दी कलेक्टर ऑफ हिज टाउन। काय तर दी कलेक्टर ना म्हणजे अ आणि द येईल, तर ऑप्शन 1 मध्ये दिले ते करेक्ट आन्सर असेल। पुढील प्रश्न, तर हा गणितावरचा प्रश्न आहे। तर काय, ए एक काम 16 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो। जर दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले आणि ए ने अचानक काम सोडले, म्हणजे दोघांनी मिळून 4 दिवस काम केले आणि त्यातला ए जो होता त्याने ते काम सोडून गेला, तर राहिलेले जे काम आहे, तर राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी बीला आणखी किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं। तर असा प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता, तर त्याचप्रमाणे आपण हा सोडवूया। तर ए एक काम किती 16 दिवसात पूर्ण करतो, मग तो जर ते संपूर्ण काम 16 दिवसात पूर्ण करत असेल तर त्याचे 1 दिवसाचे काम काय असणार आहे, तर 1/16 काम असणार आहे। त्याप्रमाणे ब तो काम काय करतो 20 दिवसात पूर्ण करतो। तर मग ब चे 1 दिवसाचे काम काय असणार आहे, 1/20 काम हे ब चं 1 दिवसाचं काम असेल। तर दोघे मिळून 1 दिवसात किती काम करतील, तर एचं 1/16 काम अधिक बीचं 1/20 काम म्हणजे बरोबर किती, हे यांचा लसावी जर काढला तर तो 160 येतो। आणि 160 म्हणजे केलं तर 16 आणि 10 इथे 10 येतं, इथे 20/8 160 म्हणजे 10 अधिक 8 भागिले 160 म्हणजे 18 भागिले 160 येतं हे। आता दोघांचं हे 1 दिवसाचं काम झालं। मग 18 भागिले 160ला आपण परत जर 2 न भागलं तर 9 भागिले 80 येतं, म्हणजे 9 भागिले 80 हे दोघांचे काम आहे 1 दिवसाचे। तर दोघांनी काय केले, आता 4 दिवस एकत्र काम केले, म्हणजे दोघांचं एकत्र मिळून काम किती आहे एका दिवसाचं 9/80 काम आहे। तर त्यांचे मग 4 दिवसाचे काम काय होईल, तर दोघांचे 4 दिवसाचे काम काय होणार आहे, 4 गुणिले 9 भागिले 80, कारण 9 भागिले 80 हे दोघांचं 1 दिवसाचं काम आहे। मग 4 दिवसांचं दोघांचं काम काय होईल, 9 चौक 36 भागिले 80 म्हणजे हे 9 चौक 36 भागिले 80 म्हणजे इथे काय होईल, तर इथे 2 ने भाग म्हणजे इथे काय 4 1 4 8 4 2 8 म्हणजे 9/20 येतं, हे 9/20 काम आलं म्हणजे दोघांचं 4 दिवसाचं। तर एकूण काम किती आहे, तर आता उरलेलं काम काय असणार आहे, आता एकूण काम 1 जर काम असेल तर 1 वजा 9/20 म्हणजे हे उरलेलं काम असेल। 1 मधून 9/20 जर वजा केलं तर किती, 20 × 20 वजा 9 म्हणजे 11/20 काम राहतं, म्हणजे 11/20 काम हे काय शिल्लक राहिलेलं काम। आता शिल्लक राहिलेलं काम कुणाला करायचं, तर बीला करायचं आहे। आता शिल्लक राहिलेलं काम हे दोघांचं म्हणजे दोघांचं 1 दिवसाचं काम वजा करून ते शिल्लक राहिलेलं काम आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, बीला एकट्याला ते करण्यासाठी किती दिवस लागतील, तर त्याला बीच्या 1 दिवसाच्या कामाने त्याला मग आपल्याला भागावं लागेल। म्हणजे उरलेले काम भागिले बीचे 1 दिवसाचे काम म्हणजे बीला लागणारे दिवस, म्हणजे 11/20 भागिले काय बीचं 1 दिवसाचं काम 1/20 करावं लागेल। आता हे भागिले चिन्ह काढल्यावर हे गुणाकार होऊन उलटं होतं, 11/20 गुणिले 20/20 म्हणजे 20 ला 20 कट होतं राहतं काय 11/1 म्हणजे 11 म्हणजे किती 11 दिवस। म्हणजे बीला ते उरलेले काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 11 दिवस लागतील। म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ऑप्शन 3 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, सी आपला आन्सर असेल। सीला म्हणजे बीला आणखी किती दिवस लागतील, तर 11 दिवस लागतील। पुढील प्रश्न, तर सरासरी काढा म्हणून दिले, तर काय काय अंक दिले, तर हा प्रत्येक शिफ्टमध्ये असा प्रश्न आलेला आहे। साधे 6 संख्या दिली, त्या 24 40 75 25 66 आणि 40 यांची जर बेरीज काढली तर ती किती 270 येते। आता 270 भागिले ती काय
किती 6 संख्येतून 6 न भागा 6 चौक 24 उरलेतील 6 पंचे 30 किती येतं 45 म्हणजे 45 ही जी आहे तर त्या एकूण दिलेल्या 6 संख्येची सरासरी येईल. तर ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. सरासरी 45 येईल. पुढील प्रश्न हात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर आता म्हणी आणि वाक्यप्रचारावर देखील प्रश्न येत आहेत. तर हा वाक्यप्रचारावरचा प्रश्न आहे. तर काय हात लावणे म्हणजे काय एखाद्याला उचलायला मदत करणे. आता एखादा समजा म्हातारा व्यक्ती किंवा रस्त्यावरून चालला असेल तर त्याचं एखादं पोतं उचलण्यासाठी तो काय म्हणतो जरा हात लावा म्हणतो म्हणजे थोडं उचलायला मदत करा म्हणतो. हात लावणे म्हणजे काय उचलायला मदत करणे म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न ओबीसी उपवर्गीकरण आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली होती. तर त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न होता. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती तर न्यायमूर्ती जी रोहिणी जी आहेत ऑप्शन डी मध्ये दिले तर त्यांची ओबीसी उपवर्गीकरण आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली होती. न्यायमूर्ती जी रोहिणी यांची ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न तर हा प्राचीन भारतावरचा इतिहासावरील प्रश्न आहे. तर काय आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचा प्रश्न आहे. तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव खालीलपैकी कोणी केला होता. आता हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला हा प्रश्न आहे. तर पानिपतची तिसरी लढाई कधी झाली तर 1761 मध्ये झाली. तर कोणाकोणाच्यात तर मराठे आणि अहमद शहा अब्दाली यांच्या सैन्यांमध्ये झाली. जवळपास तिथे किती 1.5 लाख लोक मारले गेले होते. किती 1.5 लाख लोकांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे खूप भयंकर मोठं युद्ध होतं हे पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये. त्यामध्ये म्हणजे विश्वासराव पेशवे जे होते त्या म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे बंधू त्यांचा तिथे काय मृत्यू झालेला होता व त्यांच्या एका मोठ्या मुलाचा विश्वासरावांचा देखील तिथे मृत्यू झाला होता. म्हणजे कोणत्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत म्हणजे मराठ्यांचा प्रभाव कोणी केला होता तर अहमद शहा अब्दाली यांनी केला होता 1761 मध्ये. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न चूज दी ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. म्हणजे आता योग्य सफिक्स म्हणजे काय सफिक्स आणि प्रिफिक्सवर देखील प्रश्न विचारण्यात येते. सफिक्स म्हणजे प्रत्यय. त्यात प्रत्यय घटित शब्द कोणता आहे ते व्यवस्थित ते आपल्याला ओळखायचं. काय ही ॲपियर तर ॲपियरचं काय ॲपिरियन्स होतं APPEARANCE लागतो. काय लागतो ANC. तर काय जण काय करतात ENCE लावून टाकतात. तर हर ॲपियरन्स म्हणजे तिचा देखावा म्हणजे तिने जे परिधान केलं तर तिचा देखावा वा शेबी म्हणजे काय तर मळका किंवा कंटाळलेला किंवा अत्यंत घाण म्हणतो त्याला आपण शेबी किंवा गबाळा म्हणतो त्याला. ॲज शी हॅड जस्ट बीन एबल टू कम आउट ऑफ फ्लोड वॉटर्स म्हणजे ती पुराच्या पाण्यातून नुकतीच आली होती त्यामुळे तिचा ॲपिअरन्स म्हणजे त्या देखावा कसा झालेला होता तर एकदम गचाळ किंवा गबाळा वाटत होता. म्हणजे ती कळकट वाटत होती कारण ती पुराच्या पाण्यातून आलेली होती. म्हणजे काय ॲपिअरन्स म्हणतो आपण हर ॲपिअरन्स ANC प्रत्यय लागेल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न तर हा प्रोबॅबिलिटीवर आधारित प्रश्न आहे. तर मित्रांनो प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यावर प्रत्येक पेपरमध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 2 प्रश्न आलेले आहेत या 2019च्या परीक्षेमध्ये. तर इथे काय दिले समितीमध्ये 1 महिला आणि 2 पुरुष असतील. तर आता समितीमध्ये काय 1 महिला आणि 2 पुरुष असतील म्हणजे एकूण किती 3 जण असतील. अशा प्रकारे 5 पुरुष आणि 3 महिलांमधून या 3 सदस्यांची म्हणजे 1 महिला आणि 2 पुरुषांची तयारी करायची आहे. 5 पुरुष आणि 3 महिलांमधून तर हे किती भिन्न प्रकारे केले जाऊ शकते असं विचारलं. तर कसं सॉल्व करतो आपण ते तर इथे तुम्ही पाहू शकता. तर काय दिलं आहे तर पुरुषांची संख्या दिली आहे 5 आणि स्त्रियांची संख्या किती आहे 3. आता आपल्याला काय 5 पैकी 2 पुरुष आणि ह्या 3 स्त्रियांपैकी 1 स्त्री यांची निवड करायची म्हणजे एकूण समितीमध्ये 3घांची निवड करायची 2 पुरुष व 1 महिलांची. तर आता पुरुष किती आहेत 5 म्हणजे 5 पैकी 2 म्हणजे 5 सीट येणार. 5 कॉम्बिनेशन 2ची किंमत किती असते 10 येते आणि महिला किती 3 पैकी 1 म्हणजे 3 7 म्हणजे 3 येणार. आता NCR म्हणजे काय असतं N फॅक्टोरियल भागिले R फॅक्टोरियल कंसात N वजा R फॅक्टोरियल म्हणजे 5 C2ची 10 आली या सूत्रानुसार आणि 3 C1ची 3 आली. आता आपली एकूण मार्गांची संख्या म्हणजे या किती वेळेस आपण असं करू शकतो तर या दोघांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 5 C2 गुणिले 3 C1 यांचा जर गुणाकार केला तर म्हणजे 10 गुणिले 3चा गुणाकार होईल 10 3 किती 30 म्हणजे 30 मार्गाने आपण त्यांची म्हणजे निवड करू शकतो. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ह्या समितीची किती भिन्न प्रकारे आपण निवड करू शकतो तर एकूण 30 प्रकारे करू शकतो. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न काळ्या मातीत पुढीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते. तर काळ्या मातीशी संबंधित प्रश्न आहे. तर काळ्या मातीमध्ये काय असतं तर कॅल्शियम असतं पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं विपुल प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात असते कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम. पण नायट्रोजनची कमतरता असते काळ्या
मातीमध्ये, त्यामुळे नवीन नवीन औषधांचा वापर केला जातो नायट्रोजनसाठी. त्यामुळे काळ्या मातीत कोणत्या खनिजाची कमतरता आढळून येते तर नायट्रोजन ह्या खनिजाची कमतरता असते. बाकीचे कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळून येतात भरपूर काळ्या मातीमध्ये, फक्त नायट्रोजन हा घटक कमी प्रमाणात असतो. पुढे प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे योग्य शब्द भरायचा आता रिकाम्या जागी. तर इथे काय झाले, द डॅश डॅश वॉज अ प्रॉमिनंट मेंबर ऑफ द. आता इथे काय ना, प्रोफेसर. प्रोफेसरचं स्पेलिंग काय असतं, PROFESSOR असतं तर प्रोफेसर. आणि कमिटीचं COMMITTE. तर हे दोन्ही स्पेलिंग कशामध्ये योग्य दिले तर ऑप्शन सी मध्ये दिलेले आहेत. PROFE. द प्रोफेसर वॉज. आणि म्हणजे प्रोफेसर म्हणजे प्राचार्य होते. प्रॉमिनंट म्हणजे काय, प्रमुख म्हणतो, म्हणजे मुख्य मेंबर, म्हणजे त्या कमिटीचे ते प्रमुख होते, म्हणजे समितीचे ते प्रमुख कोण होते तर प्रोफेसर होते, प्राचार्य, असा याचा अर्थ होतो. म्हणजे त्या कमिटीचे प्रमुख सदस्य हे प्राचार्य होते म्हणतो आपण. म्हणजे कमिटी म्हणजे काय, समिती, आणि प्रोफेसर म्हणजे प्राचार्य. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. प्रोफेसर आणि कमिटी हे करेक्ट शब्द असतील. पुढील प्रश्न, तर आता गणितावर आहे. तर काय, भेटवस्तूंच्या दुकानात. तर हा प्रॉबॅबिलिटीवरचा आहे. भेटवस्तूंच्या दुकानात 40 भेटवस्तूंचे पर्याय आहेत. म्हणजे एकूण किती, 40 वस्तू आहेत. तर त्यापैकी 25 अत्यंत महाग आहेत. मग 40 पैकी 25 काय आहेत तर महाग आहेत. तर यादृच्छिक पद्धतीने निवड केली. यादृच्छिक काय, न पाहता जर त्यापैकी एखाद्याची निवड केली तर वस्तू महाग भेटवस्तू मिळण्याची संभाव्यता काय. तर आता एकूण किती महाग वस्तू आहेत तर 25. आता 25 पैकी 1 ही संभाव्यता असणार आहे. तर त्याला किती पैकी काढायचं आहे, 25 पैकी 1 भागिले आपल्या एकूण किती वस्तू आहेत, भेटवस्तू 40, म्हणजे 40 पैकी 1 काढायच्या. त्यातल्या काय 25 जे आहेत महाग आहेत. म्हणजे 25 पैकी 1 असणारी 40 पैकी 1 असं आपल्याला ही ते संभाव्यता नाही. 25 7 भागिले 40 7 येतं. तर 25 7ची किंमत 25 असते, 40 7ची 40 असते. 5 5 25, 5 8 40 काय राहतं 5/8. म्हणजे 5/8 ही काय असेल तर ती 40 भेटवस्तूंपैकी 25 ज्या भेटवस्तू आहेत त्या अत्यंत महाग आहेत. तर ती एक वस्तू यादृच्छिकपणे काढली तर त्याची म्हणजे महाग वस्तू भेटण्याची संभाव्यता काय असेल तर ती 5/8 असेल. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले ते आपल्या आन्सर असेल 5/8. पुढील प्रश्न, आकाशात एक आकृतिबंध तयार करतो अशा तारकासमूहाला. म्हणजे आता तुम्ही आकाशामध्ये वेगवेगळ्या सप्त तारका किंवा वेगवेगळ्या चांदण्यांचा मिळून एक संचयन किंवा एक काय आकृतिबंध तयार करतो. तर त्या समूहाला आपण काय म्हणतो तर त्याला आपण नक्षत्र म्हणतो. काय म्हणतो, नक्षत्र. आता रोहिणी नक्षत्र असे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षत्र असतात आकाशामध्ये. त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे तारकांच्या त्या समूहाला तर आपण नक्षत्र असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढे प्रश्न, वर्ष 2015 मध्ये आयोनिका पॉल यांनी कोणत्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राचा शिवछत्री पुरस्कार जिंकला होता. तर कशामध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता तर त्यांना 10 मीटर रायफल महिलांमध्ये त्यांनी म्हणजे त्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार त्यांनी जिंकला होता आयोनिका पॉल यांनी. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. 2015चा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न, वडिलांच्या वयाचे मुलाच्या वयाचे असलेले गुणोत्तर हे अनुक्रमे 3:1 आहे. म्हणजे वडिलांचं आणि मुलांचं गुणोत्तर दिले वयाचं 3:1. त्यांच्या वयाचा गुणाकार 243. आता दोघांच्या वयाचा गुणाकार देखील 243 दिलेला आहे. तर आणखी 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल आपल्याला काढायचं. तर त्या अगोदर आपल्याला दोघांची वये काढावी लागतील. तर ते आपण कसं काढणार, तर इथे तुम्ही पाहू शकता. तर वडिलांच्या वयाचे मुलाच्या वयाचे गुणोत्तर 3:1 दिलेलं आहे. जर आपण आता हे दोघांचं वय 100 प्रमाणात मानूया, म्हणजे वडिलांचे वय काय होईल, हे 3:1 होईल आणि मुलाचे वय काय 100 होईल. आता दोघांच्या वयाचा गुणाकार आता 243 दिलेला आहे. म्हणजे दोघांचे वय काय 3:1 गुणिले 100 बरोबर 243 असं आपण लिहू शकतो. म्हणजे 3:1 वर्ग बरोबर हे 243 आलं. 100 बरोबर 100 वर्ग बरोबर हे 243 हे 3 तिकडे भागाकारात जाईल. म्हणजे 243ला 3 भागले 81 येतं. मग 81 बरोबर 100 वर्ग आलं. 100 बरोबर 81 असेल तर 100 बरोबर काय येणार 9 येणार. म्हणजे 9 बरोबर 100 आलं. म्हणजे मुलाच्या वय आलं 9. मग वडिलाचं वय काय दिले 3:1. मग 3 गुणिले 9 म्हणजे किती आलं 27. म्हणजे 27 हे वडिलांचं वय आलं. तर आता काय झाले 9 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. मग मुलाचं आत्ता 9 आहे, वडिलांचं 27 आहे. तर 9 वर्षानंतर दोघांचं वय काय होणार, वडिलांचं 27 अधिक 9 होईल म्हणजे 36 होईल आणि मुलाचं 9 अधिक 9 18 होईल. म्हणजे 36 18 म्हणजे रेशो काय असतो 2:1. ह्या काय असेल तर त्यांचं सध्याचं गुणोत्तर असेल 9 वर्षानंतर वडिलांनी मुलाचं किती 2:1. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर असेल. त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर 9 वर्षानंतर 2:1 येईल. पुढील प्रश्न, तर हा देखील इंग्लिश ग्रामरवर आहे. काय, चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन टू फिल इन द गिवन सेंटेन्स. तर कंजक्शन म्हणजे काय, उभ्या अवयवांचा वापर करायचा आहे खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी. तर काय दिले, डॅश डॅश इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स
डॅश डॅश ही व्हेंचर्ड आउट. तर आता इथे काय म्हणतो आपण दो, म्हणजे जरी पाऊस मोठा चालत, कॅट्स अँड डॉग्स म्हणजे काय तर खूप मोठा पाऊस किंवा हेवली रेनिंग, जरी खूप मोठा पाऊस पडत असला तरीही तो काय व्हेंचर्ड आउट, तरीही तो बाहेर निघून गेला म्हणतो. 8 अद्याप ही तो म्हणजे 8 ही व्हेंचर्ड आउट. म्हणजे काय म्हणतो दो इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग 8 ही व्हेंचर्ड आउट. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर जोराचा पाऊस होता तरीही तो बाहेर पडला घरातून, असा याचा अर्थ होतो. म्हणजे काय ना दो आणि 8 येणार. दो इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, खूप जोराचा पाऊस असताना सुद्धा तो देखील घरातून बाहेर पडला. 8 ही व्हेंचर्ड आउट. व्हेंचर्ड म्हणजे काय बाहेर पडणे. पुढे प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. तर आता सफिक्स तो हा दुसरा प्रश्न आताच तुम्ही पाहिलेला होता. तर सफिक्स टू कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स, म्हणजे प्रत्येकाहून शब्द व्यवस्थित लिहायचा आपल्या इथे. तर स्पीकर नॉट ओनली हॅड अँड अट्रॅक्टच काय होतं अट्रॅक्टिव्ह होतं. अट्रॅक्टिव्ह म्हणजे IVE इथे प्रत्यय लागेल अट्रॅक्टिव्ह. त्याप्रमाणे पुढे काय अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी बट ऑल्सो लुक्ड व्हेरी हँडसम इथे आता सम प्रत्यय लागेल. म्हणजे IVE आणि सम हे प्रत्यय लागतात. तर ऑप्शन डी मध्ये दिले ते आपला आन्सर असणार आहे. पण आपण याचा अर्थ पाहूया वाक्याचा काय. द स्पीकर नॉट ओनली हॅड अँड अट्रॅक्टिव्ह, म्हणजे जो वक्ता होता तो फक्त अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षकच नव्हता, बट ऑल्सो म्हणजे परंतु तो कसा दिसत होता तर तो हँडसम म्हणजे काय त्याला आपण म्हणतो तर एकदम देखणा होता. अँड सो कुड होल्ड द ऑडियन्स स्पील बाउंड. तर त्याने स्पील बाउंड म्हणजे काय तर त्याने म्हणजे श्रोत्यांना काय त्याने त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध करून टाकलं होतं त्याच्या भाषणाने. म्हणजे तो कसा होता तर तो अट्रॅक्टिव्ह आणि हँडसम होता आणि त्याने काय त्याच्या ऑडियन्स म्हणजे त्या श्रोत्यांना त्याने स्पेल बाउंड करून टाकलं. स्पेल बाउंडचा अर्थ काय होतो मंत्रमुग्ध करून टाकलं होतं असा याचा अर्थ होतो. म्हणजे ऑप्शन डी IVE आणि SOME हे दोन प्रत्यय लागतील. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर हा देखील इंग्लिश ग्रामरवरती आहे. काय चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी. म्हणजे मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय ऑट टू, यूज टू, त्याप्रमाणे डेअर टू हे म्हणजे कशामध्ये येतात तर ऑक्झिलरी व्हर्बमध्ये येतात. ही डॅश डॅश टू फेस द अँग्री मॉब अलोन. म्हणजे त्याने काय अँग्री मॉब म्हणजे काय तर जमाव म्हणतो. म्हणजे अँग्री मॉब म्हणजे काय तर संतप्त जमाव म्हणतो आपण. संतप्त जमावाला त्याने एकट्याने तोंड दिले. म्हणजे काय त्याच्यातली डेअरिंग त्याच्या धाडसीपणामुळे त्याने धाडस केले. ही डेअर्ड येणार काय ही डेअर्ड टू येणार. ही डेअर्ड टू फेस द अँग्री मॉब अलोन. म्हणजे त्याने काय केलं तर ते धाडस केले. म्हणजे जो संतप्त जमाव होता त्यांना तोंड देण्याचे त्याने धाडस केले. म्हणजे त्यांना रोखण्याचे त्याने धाडस केले म्हणतो आपण. ही डेअर्ड टू फेस द अँग्री मॉब अलोन. मॉब म्हणजे काय तर जमाव, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढे प्रश्न, वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 11 आणि 12मध्ये 1चा फरक आहे. 12 आणि 17मध्ये 5चा, 17 आणि 18मध्ये 1चा, 18 आणि 23मध्ये 5चा फरक आहे. 23 आणि 24मध्ये 1चा, 24 आणि येणाऱ्या संख्यामध्ये 5चा. मग 1 5 1 5 याप्रमाणे फरक होत आहे. मग 24 आणि 5 केलं तर पुढे 29 यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढे प्रश्न, 2 माणसं एका ठराविक अंतरावर चालत असतात. आता 2 माणसे चालत आहेत एका ठराविक अंतरावर. तर एकाचा वेग काय ताशी 4 किलोमीटर प्रति तास, तर दुसरा ताशी 5 किलोमीटर वेगाने जात आहेत. हा दुसरा जो आहे तर तो पहिल्यापेक्षा अर्धा तास आधी पोहोचतो. तर त्यातलं एकूण अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे दुसरा काय आता वेग जास्त असल्यामुळे तो अर्धा तास अगोदर पोहोचला आहे. तर आपल्याला काय तर ते एकूण जे अंतर दोघे चालले ते अंतर काढायचं आहे. तर ते आपण कसं काढतो तर इथे तुम्ही पाहू शकता. तर पहिल्या व्यक्तीचा वेग किती आहे 4 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्या व्यक्तीचा 5 किलोमीटर प्रति तास. आता दोघे काय ठराविक अंतरावर चालत असतात. आता दुसरा काय होतो अर्धा तास अगोदर पोहोचतो. तर अंतर बरोबर किती आपल्याला काढायचं. तर लागणारा वेळ किती लागणार आहे तर आपण कसं काढतो वेळ बरोबर अंतर लागणारा वेळ म्हणजे दोघांना किती वेळ लागला हे कसं काढतो तर वेळेतील फरक घेतो भागिले वेगातील फरक गुणुले वेग 1 करतो. पहिल्याचा वेग करतो. तेव्हा वेळेतील फरक किती आहे अर्धा तास. अर्ध्या तासला आपण 0.5 घेतो. वेगातील फरक किती आहे दोघांच्या 5 आणि 4मध्ये 1चा फरक आहे. गुणुले पहिल्याचा वेग किती आहे 4. 0.5 भागिले 1 गुणुले 4 जर केलं तर 5 चोक 20 म्हणजे 2 भागिले 1 म्हणजे किती 2 आलं. म्हणजे 2 तास. पण हे 2 तास आपण कोणाचे घेणार ज्याचा वेग जास्त आहे त्याचे आपण 2 तास घेणार. म्हणजे ज्या व्यक्तीला म्हणजे दुसरा व्यक्ती थोडा मागं होता ना त्या व्यक्तीला लागणारे म्हणजे अंतर काय असेल तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतं. मग दुसऱ्या व्यक्तीचा वेग किती आहे 5.
5 गुणिले हे किती 2 तास, 5 गुणिले किती 10 किलोमीटर अंतर असेल आणि दोघांमध्ये कितीचा अर्ध्या तासाचा फरक होता. म्हणजे दुसऱ्याला किती अर्धा तास अजून जास्त लागला म्हणजे 2.5. दुसऱ्याचा देखील आपण जर काढलं अंतर तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतं. तर दुसऱ्याला किती अर्धा तास जास्त म्हणजे 2.5 तास लागतील त्याला. म्हणजे 2.5 गुणिले त्याचा वेग किती 4 जर केलं तर ते देखील किती येतं 10 किलोमीटर अंतर येतं. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर त्या दोघांनी किती अंतर चाललं असेल तर 10 किलोमीटर अंतर त्यांनी चाललं असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 जे दिले ते 10 किलोमीटर हे आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुती या शब्दाच्या विरोधार्थी शब्द कोणता असतो? स्तुतीच्या विरोधार्थी काय असतं? म्हणजे स्तुतीच्या विरोधार्थी निर्भत्सना करतो आपण एखाद्याची किंवा वाईट बोलणे त्याला. स्तुतीच्या विरोधार्थी काय निर्भत्सना करणे म्हणजे एखाद्या मन दुखून बोलणे म्हणतो किंवा वाईट बोलणे एखाद्याला. स्तुतीच्या विरोधार्थी निर्भत्सना म्हणतो. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट दिलेलं आहे. विरोधार्थी शब्द निर्भत्सना असेल. पुढील प्रश्न, दुसरे मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे? तर त्यावेळेचा करंट अफेअरचा होता प्रश्न. तर कुठे करण्यात आले होते? तर औरंगाबाद येथे करण्यात आले होते. औरंगाबाद पैठण या तालुक्यात म्हणजे औरंगाबाद येथील पैठण या तालुक्यात दुसरे मेगा फूड पार्क आहे जे ते स्थापन करण्यात आलेले आहे औरंगाबाद येथे. पुढील प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज. तर प्रेपोजिशनल फ्रेज आपल्याला इथे योग्य निवडायचे आहे. प्रेपोजिशन म्हणजे काय शब्दयोगी फ्रेज म्हणजे वाक्य. टू द गिवन सेंटेन्स, द पीपल आर डॅश द फॉल्स प्रॉमिसेस ऑफ द मिनिस्टर. म्हणजे लोक काय वैतागलेले होते म्हणजे चुकीचे जे म्हणजे आश्वासने जे मंत्री देतात त्यामुळे लोक कंटाळलेले होते किंवा लोकांना वीट आलेला होता म्हणतो. म्हणजे काय डिस्गस्टेड विथ म्हणतो. काय म्हणतो आपण? डिस्गस्टेड विथ म्हणजे काय वीट येणे किंवा कंटाळ येणे. म्हणजे पीपल आर डिस्गस्टेड विथ द फॉल्स प्रॉमिसेस ऑफ द मिनिस्टर. म्हणजे काय तर मंत्र्यांच्या चुकीच्या आश्वासनामुळे ते लोक काय बेजार किंवा म्हणजे वीट आली होती लोकांना त्यांच्या चुकीच्या आश्वासनांमुळे मंत्र्यांच्या. म्हणजे डिस्गस्टेड विथ द पीपल आर डिस्गस्टेड विथ द फॉल्स प्रॉमिसेस ऑफ द मिनिस्टर. म्हणजे डिस्गस्टेड विथ म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट प्रेपोजिशनल फ्रेज असेल. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आलेले आहे? म्हणजे दिल्लीला काय राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हणजे आपल्या राज्याची राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हणून कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घोषित करण्यात आलेलं होतं? तर 1991 मध्ये ती घटनादुरुस्ती झालेली. म्हणजे 69वी सुधारणा घटना 69वी सुधारणा कायदा 1991 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, खालीपैकी गुणवाचक विशेषण कोणते? तर गुण म्हणजे काय तर एखाद्यातले म्हणजे गुण आपण सांगतो म्हणजे गोड. आता हे आंबा कसा आहे गोड आहे किंवा एक मुलगा कसा एकदम गोड बोलतो म्हणजे कसा मधुर बोलतो म्हणजे त्याचा एक गुण आहे बोलण्याचा. त्या गुणवाचक काय तर त्यामध्ये गोड येतं. गोड हे जे आहे तर ते गुणवाचक विशेषण आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, पौरात्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर पौरात्य म्हणजे काय त्याच्या विरुद्धार्थी काय असतं? पाश्चात्य. पौरात्य म्हणजे काय तर जुने आणि पाश्चात्यमध्ये नवीन याचा अर्थ होतो. म्हणजे पाश्चात्य शिक्षण म्हणजे काय आता नवीन आलेले शिक्षण आधुनिक म्हणतो त्याला. पौरात्य म्हणजे प्राचीन त्याला म्हणजे पूर्वी चालत आलेलं पौरात्य आणि त्याच्या विरोधात पाश्चात्य येतं. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल पौरात्य पाश्चात्य. पुढील प्रश्न, धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. तर धातुसाधित विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. तर धातुसाधित म्हणजे काय तर आता इथे पिकलेला आंबा, रांगणारे मोल, धावणारी बस हे कशामध्ये येतात तर ते धातुसाधित होतात. म्हणजे मूळ धातूला प्रत्यय लागून ते विशेषणे तयार होतात. म्हणजे रांगणारे, पळणारे, खेळणारे, त्याप्रमाणे खेळणारे, बसणारे, धावणारे, त्याप्रमाणे हे कशामध्ये येतात तर धातुसाधित विशेषणामध्ये येतात. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रांगणारे मूल हे कशामध्ये येतं तर ते धातुसाधित विशेषणामध्ये येईल. तर थोडे हे काय थोडे पाणी हे अनिश्चित आहे. म्हणजे आपण निश्चित सांगू शकत नाही. थोडे म्हणजे किती? थोडे विद्यार्थी, इतर पक्षी, सर्व मुले, काही मुले हे कशामध्ये येतात तर अनिश्चित संख्या विशेषणामध्ये येतात. त्याप्रमाणे पंचमुखी हनुमान. तर पंचमुखी हे कशात येतं तर पंचमुखी म्हणजे 5 हे कशामध्ये येतं तर ते गणनावाचकमध्ये येतं. 1, 2, 5, 100, 10 हे गणनावाचकमध्ये येतं. त्याप्रमाणे आता माझे पुस्तक हे कशामध्ये येतं तर ते सार्वनामिक विशेषणामध्ये येते. यामध्ये काय असतं तर माझा, माझी, माझे, आम्ही, हा हे विशेषण लागलेले असतात. माझे पुस्तक हे सार्वनामिकमध्ये येतं. पण रांगणारे मूल, त्याप्रमाणे पिकलेला आंबा, गाणारा मुलगा, वाहती नदी हे कशामध्ये येतात तर ते धातुसाधित विशेषणात येतात. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. धातुसाधित विशेषण म्हणजे रांगणारे मूल. पुढील प्रश्न, तर हा आजच्या व्हिडिओमधला आपला शेवटचा प्रश्न आहे. तर आपला भाग 2 मधला शेवटचा प्रश्न आहे. तर काय चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला तर असला.
तर असला हे कसं आत्ताच आपण पाहिलं हे सार्वनामिक विशेषण आहे. मी, आम्ही, आमचा, असला, असा, नेमका, एवढा, तितका, तुझा, तुझी हे सार्वनामिक विशेषण येतात. त्याप्रमाणे पिकलेला, तर आता पिकलेला आपण काय पाहिलं तर हे धातुसाधित विशेषण. पिकलेला आंबा, रांगणारे मूल, त्याप्रमाणे धावणारी गाडी, रांगणारे मूल, गाणारा मुलगा हे कशामध्ये धातुसाधितमध्ये हे देखील बरोबर आहे. तर खालील हे कसं आहे तर हे अव्ययसाधित विशेषण आहे. तर अव्ययसाधित म्हणजे काय, वर, खाली, मागे, पुढे, समोर ह्या मूळ अव्ययानं प्रत्यय जोडून त्यांचा विशेषणाप्रमाणे उपयोग केला जातो. म्हणजे समोरचे दार, खालची वही, वरचा मजला, मागील घर हे कशात येतात तर ते चौपट. हे कसं आहे तर चौपट हे म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. दुप्पट, तिप्पट, चौपट हे पुनरावृत्ती म्हणजे ते आवृत्तीवाचक आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल ते चुकीचं दिले, परिणामवाचक दिले, पण ते कसं आहे तर ते आवृत्तीवाचक आहे. आणि खालील हे अव्ययसाधित आहे. बाकीचे ABC बरोबर आहेत, पण डी जे आहे ते चौपट हे कसं आहे तर ते कशामध्ये येतं तर आवृत्तीवाचक संख्या विशेषणामध्ये येते, म्हणजे ते चुकीचं दिले, ते परिणामवाचक दिले. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आपला जो तलाठी भरतीचा शिफ्ट 1चा पेपर चालू आहे 4 जुलै 2019चा, त्यामध्ये आपण याचा भाग 2 पाहिला, ज्यामध्ये आपण 25 प्रश्न कव्हर केले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुम्हाला जर असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.